नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत आपला आवाज. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तब्बल 9 वर्षांनी होत असलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आय काँग्रेस, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि काही अपक्ष उमेदवार हे एकमेकांच्या समोर ठाकले. पण खरी लढाई ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते आणि उमेदवार यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा ही पणाला लावली आहे. प्रत्येक नेता आणि उमेदवार हे पालिकेत आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा सुद्धा करतायत. पण भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेश लांडगे यांनी निवडणुकीपूर्वीच प्रभाग 12 मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रवीण भालेकर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून घेतल्यानं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पाहिल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. 2017 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभागातून प्रवीण भालेकर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे आणि पंकज भालेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मात देत निवडणूक जिंकली होती. पण या विजयी उमेदवारांमधील राष्ट्रवादीचा हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या नगरसेवक प्रवीण भालेकर यांना आमदार महेश लांडगे यांनी ऐन पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षात घेतलं. महेश लांडगे यांनी टाकलेला हा राजकीय डाव प्रभाग 12 मध्ये भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. प्रभाग 12 तील अ जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे जाधव, शिवसेना उबाटा गटाचे अमोल तुकाराम भालेकर, भाजपचे प्रवीण महादेव भालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद वसंत भालेकर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गोरखनाथ आनंदराव लोहार हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण या अ गटातील भाजपचे उमेदवार प्रवीण भालेकर हे 2017 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती विजयी झाले होते. पण प्रवीण भालेकर यांना पालिकेमध्ये विरोधात असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे प्रभागात कामे करता आली नाही. त्यामुळे त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानं प्रभाग 12 मध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलंय. तर दुसरीकडे प्रवीण भालेकर यांच्या भाजप प्रवेशानं भाजपचे पॅनेल हे अधिक मजबूत झालंय. प्रभाग 12 मधील माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या विरोधात असलेले सर्व उमेदवार हे या निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे जात आहेत. तर प्रवीण भालेकर यांना या आधीच्या निवडणुकीचा अनुभव असल्यानं तसेच प्रभागात 2017 ते 2025 पर्यंत हे सलग 9 वर्ष केलेल्या सामाजिक कार्यामुळे, प्रभागातील विकासांमुळे तसेच त्यांच्या असलेल्या तगड्या जनसंपर्कामुळे ते या उमेदवारांना मात देत नक्कीच विजय होतील असा विश्वास प्रभाग 12 तील मतदारांकडून व्यक्त केला जातोय. प्रभाग 12च्या ब जागेसाठी इतर पक्षाचे आणि अपक्ष असे अनेक उमेदवार हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. परंतु या जागेवरती भारतीय जनता पार्टीच्या शीतल धनंजय वर्णेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चारुलता रितेश सोनवणे यांच्यात ही खरी लढत असणार आहे. भाजप उमेदवार शीतल वर्णेकर यांचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात असलेलं कार्य हे प्रभागातील सर्व परिचित असल्यानं तसेच याआधी 2017च्या निवडणुकीचा त्यांना अनुभव असल्यानं ते या निवडणुकीत मागील निवडणुकीतील उणीव भरून काढत निवडणुकीला सामोरे जातील. 2017ला अपयश आलं, पण यावेळी शीतल वर्णेकर यांना संधी देणार हा सहानुभूतीचा सूर प्रभागातून उमटू लागल्याने ते विरोधी राष्ट्रवादीच्या उमेदवार चारुलता सोनवणे यांच्याशी सरशी करत निवडणूक जिंकतील असा अंदाज आहे. प्रभाग 12च्या क जागेसाठी आम आदमी पार्टीकडून शीतल स्वप्नील जेवळे, भारतीय जनता पार्टीकडून शिवानी दादासाहेब नरळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सीमा धनंजय भालेकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून कौशल्या दत्तात्रय सोलनकर हे उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत. या महिला आरक्षित क गटातील सर्व महिला उमेदवार या पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आहेत. परंतु भाजपच्या उमेदवार शिवानी नरळे यांच्या कुटुंबाचं सामाजिक कार्य हे चांगले असल्याने तसेच भारतीय जनता पार्टी सारख्या मजबूत पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने शिवानी नरळे या क जागेवरती निवडणूक जिंकतील असा प्रभाग 12 मधील नागरिकांकडून अंदाज बांधला जातोय. प्रभाग 12च्या ड जागेसाठी आम आदमी पार्टीकडून स्वप्नील चन्नाप्पा जेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पंकज दत्तात्रय भालेकर, भारतीय जनता पार्टीकडून शांताराम कोंडीबा भालेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून शौकत अली शेखनूर शेख हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
यातील शांताराम भालेकर आणि पंकज भालेकर हे 2 उमेदवार सोडून बाकी सर्व उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यामुळे पक्षीय बलाबल पाहता ड जागेसाठी खरी लढत ही भाजपचे शांताराम भालेकर आणि राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांच्यात होणारे हे स्पष्ट आहे। 2017 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंकज भालेकर आणि शांताराम भालेकर यांच्यात पंकज भालेकर हे विजयी झाले होते। तर त्याआधीच्या 2007 आणि 2012 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार शांताराम भालेकर हे 2दा विजयी झाले होते। त्यामुळे निवडणुकांचा अनुभव असलेले भाजपचे ज्येष्ठ उमेदवार शांताराम भालेकर हे नक्कीच निवडणूक विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावतील। शिवाय देशात आणि राज्यात भाजप युतीची सत्ता आहे, त्याच्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचेच वारे वाहत असल्यामुळे आणि विशेष म्हणजे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेचा प्रभाग 12 येत असल्यामुळे महेश लांडगे यांनीही इथे विशेष लक्ष घातलंय। याचा फायदा शांताराम भालेकर यांना निश्चितच होऊ शकतो। विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ हा याच 12 प्रभागातून केला होता। त्याच्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवारांसाठीच नाही तर अजितदादा पवार आणि महेशदादा लांडगे या 2 दादांसाठी देखील प्रतिष्ठेची बनली आहे। 2017ला जिथे राष्ट्रवादीचे 4ही उमेदवार हे विजयी झाले होते, तिथे भाजपाचे उमेदवार विजयी करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली। त्यामुळे महेश लांडगे हे भाकरी फिरवतील आणि भाजपचे उमेदवार विजयी होण्यासाठी शक्य ते प्रयत्न करतील असा अंदाज वर्तवला जातोय। निवडणुकीच्या निमित्तानं सुरू असलेल्या या सगळ्या राजकीय समीकरणांवरती तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे कमेंटमध्ये व्यक्त व्हा। ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्कला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, तसेच इन्स्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।